रवी मार्शेटवार यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आखाती देशात सिव्हिल इंजिनियर म्हणून 10 वर्ष नोकरी केली। मात्र नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं। आपल्या वडिलांप्रमाणे त्यांनाही सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यानं त्यांनी नोकरी सोडून दिली। नोकरी सोडल्यानंतर कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून काम करू लागले। स्वतःची शेती असल्याशिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं कठीण जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनी नोकरीतून मिळवलेल्या पैशातून माळरानावर 5 एकर शेती विकत घेतली। स्वतःच्या शेतीवर त्यांनी विविध प्रयोग सुरू केले। 10 वर्ष मी आखाती देशामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे आणि नंतर मागच्या 10 वर्षापासून मी शेतकऱ्यांमध्ये सामाजिक कार्य करत आहे। आणि हे करत असताना शेतकऱ्यांमध्ये सामाजिक कार्य करत असताना माझ्या एक लक्षात आलेलं आहे की कृषी विभाग आणि शेतकरी किंवा विद्यापीठ आणि शेतकरी याच्या मधात एक असा कुठला तरी निस्वार्थपणे काम करणारा दुवा पाहिजे की जो ह्या सगळ्या पूर्ण विद्यापीठातल्या टेक्नॉलॉजीला किंवा जे काही चांगल्या प्रकारचं काम जिथे जिथे होतं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कोणीतरी निस्वार्थपणे काम करणारा पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून माझी ती पहिल्यापासूनच आमच्यावर तसे संस्कार आमच्या वडिलांकडनं आजोबांकडनं पडलेले आहेत। तर सामाजिक कार्य मी शेतकऱ्यांमध्ये करत असताना मग असं ठरलं की आपल्याला स्वतःचं शेती असली पाहिजे। म्हणून मग मी मागच्या 5 वर्षापूर्वी माळरान विकत घेतलं आणि त्या माळरानावर ते सगळं पूर्ण JCBने फोडून ते सगळं पूर्ण धरणाची माती वगैरे टाकून त्या शेताला मी रिक्लेम केलं, चांगल्या प्रकारे तयार केलं। मार्शेटवार यांनी विकत घेतलेली जमीन माळरानाची होती, त्यात काही पिकत नव्हतं। JCB यंत्राच्या सहाय्यानं जमीन समतल करून घेतली, तसंच धरणातील गाळही आणून टाकला। जमीन लागवडी लायक झाल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये 2.5 एकरमध्ये 1000 गावरान जातीच्या आंब्याची लागवड केली आहे। आंब्याची लागवड 3 बाय 3 अंतरावर करण्यात आली आहे। पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आलाय। गड्डे करून मग 10 फूट बाय 10 फुटाच्या हिशोबाने म्हणजे एकरी 400 झाडं 3 मीटर बाय 3 मीटरच्या हिशोबाने मी जागेवरच सगळ्या जागेवर कोळी टाकल्या। प्रत्येक 3-3 मीटरवर ते 2-2, 3-3 गावरानी आंब्याच्या कोळी टाकल्या आणि मग कोळी टाकून ड्रिप लावली आणि ठिबक लावल्यानंतर मग जे काही रोपं तयार झाली पेन्सिल एवढी जाडी झाल्यानंतर मग त्याच्यावर ते स्वतः मी ग्राफ्ट केलेले आहेत। मला 6 प्रकारचे आंब्याचे ग्राफ्टिंग्स येतात आणि मग ह्या ज्या ग्राफ्टिंग्स आहेत तर ह्या माझ्याकडं अनेक प्रकारच्या आंब्याच्या ज्या जातीचं मी ही जी बाग तयार केलेली आहे तर एका हेक्टरमध्ये 1000 आंब्याची झाडं इथे तयार केलेली आहेत। तर ही झाडं तयार करत असताना कास्ट इन सिटूमध्ये करण्याचा विचार मला कृषी विभागामधले कृषी पर्यवेक्षक श्री SD वानखेडे साहेब यांनी मला एक अशी आयडिया दिली की आपल्याला जी बाग तयार करायची आहे तर ती बाग आवर्षण प्रवण स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे टिकली पाहिजे। गेल्या 9 वर्षांपासून रवी मार्शेटवार नियमितपणे दैनिक ॲग्रोवन वाचतात, तसंच साम टीव्हीवरील ॲग्रोवनही पाहतात। या दोन्ही माध्यमातून चांगली माहिती मिळत असल्याचं ते सांगतात। मार्शेटवार यांनी कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेतून आंब्याची लागवड केली आहे। आंब्याची लागवड करताना त्यांना वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। 2.5 एकरात त्यांनी गावरान आंब्याची जैवविविधता जपली आहे। त्यासाठी त्यांनी परराज्यातूनही आंब्याची कलमं आणली आहेत। की आपल्या देशातल्या ज्या गावरानी जातीचे जे आंबे आहेत ज्यांना अत्यंत चांगल्या प्रकारची चव आहे, ज्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, तर अशा प्रकारच्या आंब्यांचा मी शोध घेण्यास सुरू केला आणि शोध घेऊन मग काय केलं की त्या खेड्यांमध्ये जाऊन मी तशा प्रकारच्या गावरानी आंबे आणत होतो। त्या आंब्याचा जाम माझ्या आईला तयार करायला सांगत होतो आणि जाम तयार केल्यानंतर बॉईल केल्यानंतर त्या आंब्याची चव कशी लागते तर त्या मी SD वानखेडे साहेब, मी आणि माझी आई असे 3-4 जण आम्ही त्या आंब्याच्या जामची चव बघत होतो आणि मग ते आंब्याची चव त्याचा आरोमा टिकून राहे का चांगला ते बघत होतो आणि मग तशा प्रकारे आम्ही अनेक प्रकारच्या गावरानी आंब्याचा संग्रह मी माझ्या इथे ग्राफ्टिंग करून आंबे तयार केलेले आणि यावर्षी लदबद गावरानी आंबे माझ्या शेतामध्ये आलेले आहेत। गावरानी आंब्याची जैवविविधता जपण्याच्या हिशोबानं हे जे काम करत असताना माझ्या एक लक्षात आलं की जवळपास 3 ते 4 किलोचा एक गावरानी आंबा आहे जो मध्य प्रदेशमधल्या झाबुआ डिस्ट्रिक्टमध्ये त्या राजे शिवराज सिंह जाधव म्हणून एक कट्टीवाडा नावाच्या गावामध्ये त्यांची बाग आहे आणि तिथून मग मी त्या कांड्या कट करून आणल्या आणि माझ्या शेतामध्ये त्याची मी 3 झाडं तयार केली। तर आज मी तीच जवळपास 1.25 किलोची अशी 13 फळं एकाच झाडाला आलेली आहेत। त्याचं नाव मी नामकरण केलेलं आहे महाराजा म्हणून। तर हे एक जैवविविधता जपण्याच्या हिशोबाने एक चांगलं आंब्याची व्हेरायटी माझ्याकडे आलेली आहे आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या जीन बँक तयार झाला आहे माझ्याकडे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या गावरानी आंब्याचा। आता आज मी तुम्ही जर पाहिलं तर माझ्या शेतात ज्या झाडाखाली मी आता इथे बसलेलो आहे तर माझी ही जी बाग जी तयार केलेली आहे ही उत्कृष्ट जातीच्या गावरानी आंब्याची आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आम्रपालीचे झाडं आहेत, केशरचे आहेत, दशेरीचे आहेत आणि अशा प्रकारची जी हुरचा पण आंबा याच्यामध्ये नेकनूरच्या पाशाखंड मी आणलेला आंबा पण आहे याच्यामध्ये। रवी मार्शेटवार यांनी उन्हाळ्यात मशागत करून कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार प्रति झाड सिंगल सुपर फॉस्फेट 1.5 किलो पोटॅश आणि अर्धा किलो युरियाचा बेसल डोस दिला।
डोस दिल्यानंतर जानेवारीमध्ये बहार आला. मात्र यावर्षीचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळगळ होऊ लागली. याचवेळी त्यांनी साम टीव्हीवर सुभाष पाळेकर यांचं नैसर्गिक शेतीचं मार्गदर्शन पाहिलं. पाळेकर यांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यांनी देशी गीर गाय विकत आणली. पाळेकरांच्या सूत्रानुसार जीवामृत तयार करून आंब्याच्या बागेला दिलं. जीवामृताचा वापर केल्यानं फळगळ संपूर्णपणे थांबली. आता त्यांनी बागेला रासायनिक खत देणं बंद केलंय. एक विशेष गोष्ट मला इथे नोंदवावीशी वाटते की माझ्या बागेमध्ये मला आता मी जैनची ड्रिप टाकलेली आहे 5 वर्षापूर्वी आणि 13 लिटरचे 2 ड्रिपर्स याच्यामध्ये लावलेले आहेत. 13-14 लिटरचे 2 ड्रिपर्स सध्या लावलेले आहे, एक ओळ लावलेली आहे. आता फ्रूट बिअरिंग भरपूर आलेलं आहे आणि झाडांना पाण्याची भरपूर गरज आहे. किमान 150 लिटर पाणी तरी दररोज ह्या झाडांना मिळालं पाहिजे, कारण एकेका झाडाला 10 किलोपासून तर 40 किलोपर्यंत आंबे आलेले आहेत. 5 वर्षाची ही बाग आहे आणि पहिला कमर्शियल बहार मी धरलेला आहे याचा. आणि हे करत असताना माझ्या एक लक्षात आलेलं आहे की मी त्यावेळेस मे महिन्यामध्ये या प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये मला वानखेडे साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मी सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर मग पोटॅश, DAP, नंतर मग झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, बोरान असं सगळं पूर्ण बुडामध्ये रिंग करून मी सगळं पूर्ण ह्या झाडांना 1000 झाडांना माझ्या दिलेलं आहे. पण इतकं सर्व देऊनही खत दिलेलं आहे, रासायनिक खत. पण त्याच्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की गारपीट आणि हे नॅचरल कॅलॅमिटीज जे यायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान माझं झालेलं आहे. मग मी काय केलं की सुभाष पाळेकर साहेब यांनी जे स्वतःची जी थेरी अनुभवांती जी हजारो लाखो शेतकऱ्यांना ते आज निस्वार्थपणे समजावून सांगत आहेत, तर त्यांच्या थेरीचा अवलंब करण्याकरता मी काय केलं की ड्रम विकत आणलेत आणि 200 लिटरचे ड्रम आणून मग मी जीवामृत तयार करायला सुरुवात केली माझ्या शेतामध्ये. आणि देशी गाय आणली, गीर जातीची, पूर्ण खांदा असलेली, अर्धवट खांदा असलेली गाय नाही तर पूर्ण खांदा असलेली गावरानी, प्युअर गावरानी गीर गाय, देशी गाय आणली आणि त्या गाईचं गोमूत्र, शेण, गूळ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीठ, अशा प्रकारे मी ते जीवामृत तयार करायला लागलो. आणि हे जीवामृत जे आहे हे प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये मी 10-10 लिटर टाकायला लागलो. जिथे ड्रिपर्स लावलेले आहेत त्या ड्रिपरच्या जवळ हे 10-10 लिटर, 20-20 लिटर पाणी टाकायला लागलो. आणि एक माझ्या लक्षात आलं इथे की जीवामृत टाकल्यानंतर इमिजिएटली त्याचा इफेक्ट असा झाला की जी फळगळ माझी होऊ लागली होती, बोरांची फवारणी झाली, मायक्रोन्यूट्रनची फवारणी जशी मला जी वानखेडे साहेबांनी सांगितली तशी मी करत होतो, तर त्याचे मला तितके जसे समाधानकारक रिझल्ट मिळायला पाहिजे होते तसे काही मिळाले नाहीत. मग मी हे जीवामृत टाकायला सुरुवात केलं आणि देशी गाईचं गोमूत्र, शेण याचा उपयोग करून जे जीवामृत जे झाडांना टाकलं बुडामध्ये की ते टाकल्यानंतर ताबडतोब तत्काळ माझी फळगळ थांबली. आणि झाडाची पाण्यापासून जे म्हणजे चिमण्याची जे फळं जे चिमू लागले होते, पाणी कमी सप्लाय व्हायला लागला, कारण MSCBचं नियमितपणे सप्लाय नसतो आमच्या ह्या एरियामध्ये, जांभरुण परांडेच्या एरियामध्ये. तर त्याच्यामुळं मला लोड शेडिंग, ऑलरेडी यांची लोड शेडिंग असतेच MSCBची, तर त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होता पाणी देऊन ह्या झाडांच्या फळांना टिकवण्याचा. मग हे जीवामृत टाकल्यामुळं ताबडतोब ह्या झाडांना रिझल्ट मला दिसायला लागले की जे चिमू लागले होते झाडं, जे फळं चिमू लागले होते तर ते चिमणं बंद झालं. त्याच्यानंतर मग कमी पाण्यामध्ये ही झाडांची होल्डिंग कॅपॅसिटी आणि गळ थांबली. तर आता गुणवत्ता तर चांगली व्हायला लागलेली आहे त्या जीवामृतामुळे या झाडांची, ही माझ्या लक्षात आलेलं आहे. तर मला ह्या निमित्ताने साम टीव्हीच्या अग्रवनच्या सर्व दर्शकांना, शेतकऱ्यांना विनंती करावीशी वाटते की प्रत्येकाने देशी गाईचं गोपालन करावं आणि जीवामृताचा उपयोग आपल्या शेतामध्ये, आपल्या फळबागेकरता नियमितपणे करावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. मार्शेटवार यांची आंब्याची बाग 5 वर्षांची आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार एप्रिलमध्ये फळ लागल्यानंतर एका झाडाला 150 लिटर पाणी द्यावं लागतं. मात्र भारनियमन असल्यामुळे प्रत्येक झाडाला 60 लिटर पाणी देण्यात येतं. 60 लिटर पाण्यासोबतच 10 लिटर जीवामृत देण्यात येतं. जीवामृताचा वापर केल्यानं फळाचा आकार आणि रंग चांगला आलाय. 1000 झाडांपैकी 500 झाडांना यंदा बहर आलाय. एका झाडाला 20 किलो फळं आहेत. यंदा सरासरी 1000 किलो आंब्याचं उत्पादन त्यांना मिळणार आहे. सध्या ग्राहकांना आंब्याची थेट विक्री 80 रुपये किलो याप्रमाणे करण्यात येते. गावरानी आंबे असल्यानं ग्राहकांकडूनही मोठी मागणी आहे. आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यानं व्यापाऱ्यांना ते विक्री करणार आहेत. सरासरी 50 रुपये प्रति किलो दरानं खर्च वजा जाता यंदा त्यांना सुमारे 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. तर ही जी बाग आहे तर या बागेला ऑन ॲन ॲव्हरेज सध्या 15 ते 20 किलो, कमीत कमी 20 किलोपर्यंत माल एकेका झाडाला आहे. आणि यावर्षी माझी 500 ते 600 झाडं आलेली आहेत, फळधारणा झालेली आहे. तर मला असं वाटतं की आता मागील
3 वर्षापासून कृषीभूषण श्री दत्ताभाऊ लोणसोने आणि बबनराव लोणसोने यांच्या शेतातील आंब्याची विक्री मी आणि त्यांचे सगळे नातू आम्ही सर्वजण मुलं करत होतो. तर 80 रुपये किलोनं आम्ही हा आंबा आमच्या हॉटेलमधनं, लोणसोने यांच्या हॉटेलमधनं आणि पानपट्टीवरून आम्ही हे विकत होतो. तर आज मी 80 रुपयाचा जर हिशोब पकडला तर भरपूर होतो. पण आपण किमान 50 रुपये किलो जरी फळाची किंमत पकडली, ठोक व्यापाराला जर द्यायचं असेल तर मग 50 रुपये जर किलो पकडलं आणि 20 किलो आंबा जरी एका झाडाला पकडला तर 1000 रुपयाच्या हिशोबाने माझी 500 ते 600 झाडं फळधारणा झालेली आहे. तर मला 5 ते 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. आणि जर मी स्वतःहून मार्केटिंग करायचं जर ठरवलं, जसं की करत आला आतापर्यंत, तर 80 रुपये किलोनं आमचा आंबा थांबत नाही. लिस्टप्रमाणे आम्हाला वेटिंग लिस्ट असते ग्राहकांची आमच्याकडे, आणि मोबाईल करून आम्ही त्यांना सर्वांना बोलावून त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आंब्याची विक्री करत असतो. खर्च माझा रासायनिक खताचा झालेला आहे, रासायनिक खतांच्या फवारण्याचा झालेला आहे. पण नंतर मग जीवामृताचा कॉस्ट नाहीच्या बरोबर आहे, फक्त गुळाचीच कॉस्ट आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की आता जो 5 ते 6 लाखाचा जो अंदाज माझा आहे, तर त्याच्यामध्ये मला खर्च जो आहे तो वर्षभराचा जवळपास 1000 आंब्याची झाडं आहेत माझी. ॲव्हरेजली 100 रुपये जरी एका झाडाचं कॉस्ट आपण पकडली, निंदायची, खुरपायची आणि बाकी सगळी पूर्ण फवारण्या, खतं वगैरे वगैरे, तर सगळी टोटल कॉस्ट माझी वर्षाला 1 लाख रुपये मला ह्या 1 हेक्टर आंबा बागेला लागतातच. तर तेवढा खर्च जर मायनस केला, 1 लाख रुपये जर मायनस केले, तर मला किमान निव्वळ नफा 4 ते 5 लाख रुपये या एका हेक्टरच्या हाय डेन्सिटी प्लांटेशनच्या आंब्यापासून यावर्षी मला मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेतून मार्शेटवार यांनी आंब्याच्या बागेची लागवड केली आहे. त्यांना आंबा बागेसाठी आणि ठिबकसाठी कृषी विभागाचं अनुदानही मिळालंय. कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तसंच जीवामृताचा केलेला वापर यामुळे गारपीट आणि अतिवृष्टीतही त्यांची बाग तग धरून आहे. आम्ही त्यांना एका हेक्टरला 100 झाडांचं लक्ष्यांक दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लागवडही केली. त्याच्यावर आम्ही त्यांना 3 वर्षामध्ये 40,000 रुपये अनुदान पण उपलब्ध करून दिलं. आणि त्या अंतर्गत त्यांनी मध्येच 3 बाय 3 मीटर अंतरावर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या उत्कृष्ट आणि चविष्ट आणि जास्त टिकणाऱ्या अशा आंब्याच्या जे वाण आहेत वेगवेगळ्या गावामध्ये ते जमा केले. आणि त्याच्यामध्ये चांगले झाडं जे आहेत ते 3 बाय 3 मीटरवर इन्सिटू पद्धतीने, म्हणजे एकाच ठिकाणी सुरुवातीला गावरानी कोळी टाकले आणि त्याच्यावर त्याचं ग्राफ्टिंग करून ही लागवड आम्ही कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूर्णपणे ही उभी केली. आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये यांना पाणी जे दिलं होतं ते आपण दांडानी पाणी देत होतो. नंतर त्यांना ठिबकची सूचना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी ठिबकची लागवड केली. आणि ठिबकचं सुद्धा त्यांना 40,000 रुपये हेक्टरी त्यावेळेस त्यांना पूर्ण खर्च आला. आणि 50% अनुदानाप्रमाणे त्यांना 20,000 रुपये ठिबकचं अनुदानसुद्धा मिळालं. आणि अशा प्रकारे ही एक उत्कृष्ट अशी हाय डेन्सिटी अंतर्गत तयार झालेली ही बाग आहे. जागतिक हवामान बदलामुळे दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. यंदा झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन लाखो रुपयांचा खर्चही केलाय. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत शेतकरी आहे. मात्र रवी मार्शेटवार यांनी योग्य वेळी जीवामृताचा वापर केल्यानं त्यांची 50% बाग वाचली आहे. वाचलेल्या 50% बागेतूनही त्यांना चांगलं उत्पन्न मिळणार आहे. मार्शेटवार यांच्याप्रमाणे राज्यातील इतर शेतकऱ्यांनी सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती तंत्राची कास धरल्यास त्यांनाही हवामान बदलाच्या काळातही चांगलं उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.